गेल्या महिनाभरापासून गावातील नळांना पाणी येत नसल्याने तसेच जवळपासचे जलसाठे कोरडे पडलेले असल्यामुळे महिलांना व पुरुषांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। खासगी टँकर चालकांकडून 200 लिटर मागे 50 रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे, तेही वेळेवर मिळत नसल्याने मनेगाव ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत झाला आणि सोमवार दिनांक 25 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत प्रशासन व सरपंच यांना घेराव घालून पाण्याची मागणी करण्यात आली। गेल्या महिनाभरापासून गावातील नळांना पाणी येत नसल्याने तसेच जवळपासचे जलसाठे कोरडे पडलेले असल्यामुळे महिला व पुरुषांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। खासगी टँकर चालकांकडून 200 लिटर मागे 50 रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे, तेही वेळेवर मिळत नसल्याने मनेगाव ग्रामस्थांचा सहनशीलतेचा अंत झाला आणि सोमवार दिनांक 25 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र येत प्रशासन व सरपंच यांना घेराव घालून पाण्याची मागणी करण्यात आली। ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पंचायत समितीच्या सभापतींनाच ग्रामपंचायत कार्यालयात बोलवण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला। पाणीपट्टी वजा करून घ्या, पाणीपट्टी भरत रोज 100 रुपये खर्च आहे पाण्यावर, आम्हाला 3000 रुपये दर महिना। मॅडम आता आमच्या गावामध्ये तुम्ही चला समक्ष टँकर फिरते, फक्त 40 रुपये देऊन एक टिपर घेऊन टाकतो। 50 रुपये तुम्ही म्हणता सगळे लगेच 40 रुपये टिपर सुद्धा देत नाही, 50 रुपये घेतो, 1 रुपये सुद्धा कमी घेत नाही। ही माझी 150 रुपये समोर आम्हाला दी रोज 50-100 रुपये 50 रुपये महिन्यापासून पाणी नाही आणि लोकांना टँकरनी पाणी घ्यावं लागतं, तरी फक्त आम्हाला पाणी मिळलं पाहिजे एवढं आमचं मत होतं। पाण्याचं महिन्याचं पाणी पाजायचं सभापती सुमन बर्डे काही वेळातच मनेगाव ग्रामपंचायतीत आल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य अण्णा सोनवणे यांनी सभापतींनाच धारेवर धरत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबद्दल गाऱ्हाणे करत भोजापूरचे पाणी मनेगावसह 18 गावांना एकाच विद्युत पंपावरून सुरू असल्याचे सांगत एवढ्या गावांना पाणी मिळणे अवघड असल्याचे निदर्शनास आणून दिले। आणखी विद्युत मोटारी वाढवण्याचा आग्रह धरला। तुम्ही स्थानिक काय पदवी दिलेली आहे? ग्रामसेवक तो अधिकारी जनतेच्या सेवेसाठी बरोबर नाही। महिना गावात पाणी नाही, का नाही, कसं नाही, कोणी करायला पाहिजे ते मला सांगा, तुम्हीच जाऊ द्या। हो मॅडम, मॅडम 15 दिवस झाले आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतोय, 15 दिवस झाले आम्ही ग्रामपंचायत मध्ये येतोय। अधिकारी एवढी जनता त्यांच्या भरोशावर पुढे संडास कसे बांधायचे, गटारी कशा बांधायच्या, कसं नियोजन करायचे, निधी कसा आणायचा, सगळं त्यांच्याकडे। महिना झाला पाणी नाही, 100 रुपये 50 रुपयाची पाणी पाणी घेतली नियमाप्रमाणे करत त्याने 2,500 भरले, त्यालाच काम करून दिलं। आता आम्हाला पाणी नाही, आम्ही कोणाकडून पैसे घ्यायचे? 3000 रुपये महिना खर्च आहे आमचा। मॅडम पट्टी वाढवली, पाणी पट्टी वाढवली, काय बोललं? 3000 रुपये खर्च झाला, मान्य केलं, आम्ही मान्य केलं ते पण आम्हाला। मॅडम ग्रामस्थ ग्रामपंचायत मध्ये येईल म्हणून पंचायत समिती नाही, यांचे पगार बंद आहे का? तुम्ही माझ्यापर्यंत आला कसं कसं? 1 मिनिट दादा, 2 मोटरी असतात तिथं, तुम्ही का सांगताय? मोटर जळाली, लाईन पडली, 2 दिवसात लाईन उभी राहिली। काय दीपक 2 दिवसात लाईन उभी झाली का? 2 दिवसात लाईन उभी राहिलेली। वारंवार आम्ही चक्रा मारतोय, का बरं आम्हाला परिउत्तर मिळत नाही तुमच्यावर? मला एक सांगा, कोणी केलं पाहिजे? आता हा आमचा राईट नाही, हा तुमच्या इकडचा राईट आहे। तुम्ही पण प्रशासनाला दिली भिन्न साहेब आहे की नाही, पण तुमचं सांगण्याचं काम आहे की नाही त्यांना? अहो 4 वेळेस नाही 5 वेळेस पत्र दिलं बिल्डर नाही विचारा। बिल्डर साहेब अध्यक्ष तिथं मॅडम, बिल्डर साहेबांचं पाणी पुरवठा आम्ही लेखा कोणाला देणार? त्यांना देणार। एक मिनिट अण्णा, आपल्या मनेगाव ग्रामपंचायत तुम्ही कोण दिलेलं वाडीमध्ये पाणी पुरवठा समितीमध्ये? बिल्डर साहेबांना फोन करा, आपला एक माणूस दिलेला 4 वेळेस लिकेज आहे का? लिकेज नाही, पैसे शिल्लक नाही का पंचायत समितीला? ग्रामपंचायतीचा पैसा मागायचा तुम्हाला। पाणीपट्टी वाढली, तुमचं नियोजन काय? समस्या जरा
पाणीपट्टी जर बरं नसतं तसं दाखवा 40,000 रुपये पाणीपट्टी दिलेली आम्ही, असं काहीच नाही, पैसे पण दिलेले, एकच मोटर का चालवताय? आजची 2 महिन्याची परिस्थिती आमचं घराणं सांगतोय मॅडम तुम्हाला, आमचं घराणं असं आहे, तुम्हाला 2च महिने पाणी पुरवठ्याचं एकदम व्यवस्थित नियोजन करायचं आहे. तुम्ही एकच मोटर का ठुताय? 16 गावाने 18 गाव कंप्लीट त्याच्यावर, तुम्ही एकच मोटर 18 गाव ट्रान्झॅक्शन मध्ये करता का? त्यानंतर ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेता त्वरित पंचायत समितीमार्फत सोमवार व मंगळवार 2 दिवस 5-5 टँकरने गावात पाणी देणार असल्याचे सभापती बर्डे यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी अचानक पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. SN न्यूजसाठी मनेगावहून सुरेश कपिले. मॅडम पुढचं पाणी येत नाही तोपर्यंत तुमचा माणूस आणि 5 टँकर दररोज पाहिजे, कंपल्सरी पाहिजे. टँकरने आणि बुधवारी तुम्हाला पाणी येऊन जाईल. टँकर संघ कर्मचारी पाहिजे दररोज 5 दिवस 5-5 15 टँकर द्या आणि मग चालू द्या व्यवस्थित. यानंतर गावातील सांडपाण्याची दुरवस्था व रस्त्यांवर सांडपाणी साचत असल्याचे सांगत प्रत्यक्ष पाहणी करण्याचा आग्रह ग्रामस्थांनी धरला. तेव्हा सभापतींनीही ग्रामस्थांबरोबर गावात फिरून समस्या जाणून घेत समस्या मार्गी लावण्याच्या सूचना ग्रामसेवक व सरपंचांना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन खोळंबे, उर्मिला आंबेकर, उपसरपंच अण्णा कडलक, विलास सोनवणे, कविता बुचुडे, दीपक गायकवाड, निलेश गायकवाड, डॉक्टर योगेश सोनवणे, विकास सोनवणे, मनोज पवार, भानुदास सोनवणे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. SN न्यूजसाठी सुरेश कपिले. स्वच्छता पण दिसली पाहिजे. मग आता आपल्या काय भावसाहेब सरपंच सदस्यांनी मिळून सर्व काम केलं पाहिजे. अहो काय सगळे उडाउडीचे उत्तर सगळ्यात महत्त्वाचं पाणी खाली राहील ना, इथं बरं मराठी शाळेतली मुलं जातात. ग्रामसेवकाचं काम आहे का नाही? ग्रामसेवकाचे आहे. सर्वांनी साथ दिली पाहिजे, बोललं पाहिजे. यांना वारंवार अर्ज देऊन पाहिले, सफाईचे अर्ज देऊन राहिले, पाण्याचे अर्ज देऊन पाहिले, सगळं पाहिले. मॅडम आम्ही स्वतः 50-50 रुपये काढतो. आता एवढं स्वच्छ बाग आहे ना, 50-50 रुपये स्वतः त्या बँकेवाल्याला विचारा, त्यांच्याकडून 100 रुपये मी स्वतः गेले. अर्धा फूट मागितली, काय करणार? मेन रोड आहे, एखादी जर वाळू आता कुठे घ्यायचा हा सप्लाय कुठे काढायचा? मला हे उत्तर द्या पहिल्यांदा. जरी इथे 100 आहे, एक काम करा, पॅक करून टाकू, विषय मिटला. त्यांनी इथं फक्त आता हा कोबा आहे आणि पहिली गटर नाही ना, ते म्हणजे कोबा आहे, म्हणजे यांचं कारण स्पष्ट झालेलं आहे. कोण येतो ही गटर करायला? कोणी हे खणलं? कोणी? ग्रामसेवक बोला, इथं ग्रामसेवक नाहीये पहिल्यांदी. आम्ही बोलू राहिलो म्हणजे आम्ही हे नाही. ग्रामसेवक बोलवा, ग्रामसेवकाला काही गरज नाही. पहिले ग्रामसेवक सह्या करा, बदली करून टाका, त्याची काही कळकळ नाही. माणसांचं पाणी कुठं मला एक सांगा, इथून होणार नाही म्हणजे मनमानी कारभार चालू आहे हा सगळा. एवढ्याच्यात गटरच होती.